या ठिकाणी यशवंतराव चव्हाण कला क्रीडा व सांस्कृतिक महोत्सव संपन्न होत असताना अरुणा कांबळे मॅडम पुणे मुख्यालयाच्या विस्तार अधिकारी, त्याचप्रमाणे संजना गोसावी पुरंदर येथील विस्तार अधिकारी, त्याचप्रमाणे सुरेखा खेडेकर मॅडम पुणे मुख्यालयाच्या विस्तार अधिकारी आणि सोनाली झिंजुर्डे गटे या खेड बीडच्या विस्तार अधिकारी उपस्थित आहेत. त्यांचंही मनापासून हार्दिक असं स्वागत. आता यानंतर पुढचा जो स्पर्धा प्रकार आहे तो आहे पोवाडा गायन. या ठिकाणी ताबडतोब सर्वात प्रथम जो आपला पोवाडा सादर करणार आहे ती विद्यार्थिनी आहे कनिका संतोष बानखेले, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा केसनंद. आणि ही मुलगी अफजल खान वध या विषयावर पोवाडा सादर करणार आहे. माझी विनंती आहे की त्या मार्गदर्शक शिक्षकांनी कनिकाला घेऊन या ठिकाणी स्टेजवर यायचे. चला, पंचांना विनंती आहे की आपण या स्पर्धेचं गुणदान चालू करायचे. सर्वप्रथम राष्ट्रमाता, राजमाता, जिजाऊ मासाहेब, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज या सर्वांना माझा मानाचा मुजरा, मानाचा मुजरा, मानाचा मुजरा. सन्माननीय व्यासपीठ आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, प्रमुख पाहुणे, वंदनीय गुरुवर्य आणि माझ्या विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींनो, सर्वांना माझा नमस्कार. पोवाडा म्हणजे वीरांच्या पराक्रमाचे, बुद्धिमत्तेचे तसेच सामर्थ्य, गुण, कौशल्य इत्यादी गुणांचे काव्यात्मक वर्णन, प्रशस्ती किंवा स्तुती स्त्रोत म्हणजे पोवाडा. या जगामध्ये जेवढ्या काही क्रांतिकारी घटना घडल्या आहेत या घटनांना जिवंत ठेवण्याचे काम संतांनी, शाहिरांनी, कीर्तनकारांनी, भारुडकारकारांनी केले आहे. आज मी कनिका संतोष बानखेले, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा केसनंद, तालुका हवेली, जिल्हा पुणे. आज मी आपल्या समोर छत्रपती शिवाजी महाराजांची अफजल खानाशी भेट या प्रसंगाचे वर्णन पोवाड्याच्या रूपातून आपल्या समोर सादर करणार आहे. महाराजांची, शिवाजी महाराजांची कीर्ती बेफाम होती, महाराजांची कीर्ती बेफाम, बालभाल्यांना फुटला घाम, याला कोण घालीन यस्यन, दरबारी पुस्ती बेगम. बडी बेगम म्हणजे आली आदिलशाहची आई बरं का. नजरेत तिच्या अंगार दरबार झाला गपगार, कुणी घेईना पुढाकार, साऱ्यांनीच मानली हार. इतक्यात अचानक एक सरदार उठला, बोलला हम लाएंगे शिवाजी को, आणि त्यानं विडा उचलला. नवतेच अफजल खान, हे नवतेच अफजल खान, जिथं जागता जणू सैतान. खान बोलला छाती ठोकून, शिवबाला टाकतो चिरडून. कौतिक झालं दरबाराचं, खान निघाला मोठ्या गुरमीत, त्याचं घोड दळ पायदळ, फौज फाटलई बक्कळ, अंगी 10 हातींचं बळ, पाहणारा कापी चळचळ. वाटेत भेटेल त्याला चिरीट, ठेसीत खानाची सेना निघाली, गावं लुटली, देवळं उद्ध्वस्त केली, आया बहिणींची आबरू लुटली. कोण कोण रोखणार हे वादळ. आता शिवबाचं काही खरं नाही. इकडं निजाम, तिकडं मुघल, पलीकडं इंग्रज, जो तो हेच बोलू लागलाय. राजाची सेना मुठभर, खानाला कसा थोपणार, काय लढवावा हुन्नर, चिंतेत पंत सरदार. अशा वाघिणीचा त्यो छावा, हा अशा वाघिणीचा त्यो छावा, गनिमाला कसा ठेचावा, डोक्यात गनिमी कावा, भेटीचा धाडला सांगावा. प्रतापगडावर आमने सामने भेटीचा सांगावा. खानानं हसत हसत कबूल केला. दिवस ठरला आणि दिवस ठरल्याप्रमाणे प्रतापगडच्या पायथ्याशी खान, हा प्रतापगडच्या पायथ्याशी खान, हे प्रतापगडच्या पायथ्याशी खान, प्रतापगडच्या पायथ्याशी खान, आला बेगुमान नाही त्याला जाण. शिवाजी राजाच्या करमतीची, शिवाजी राजाच्या करमतीची, आणि त्यासी नाही जाणीव शक्तीची, त्यासी नाही जाणीव शक्तीची, आणि करील काही कल्पना युक्ती जी, हाजी जी, करील काही कल्पना युक्ती जी, हाजी जी जी. खानाच्या भेटीसाठी महाराजाने एक शानदार शामियाना उभारला होता. भेटीसाठी छान उभारिला, भेटीसाठी छान उभारिला, नक्षीदार शामियान्याला, नक्षीदार शामियान्याला. आणि अशा या शामियात खान डौलत डुलत आला, खान डौलत डुलत आला. सय्यद बंडा त्याच्या संगतीला, सय्यद बंडा त्याच्या संगतीला, शिवबाच्या संगती महाला, शिवबाच्या संगती महाला. राजाला पाहून खान म्हणतो कसा, आओ शिवाजी आओ, हमारे गले लग जाओ आओ. खान हाक मारी तो हसरी, खान हाक मारी तो हसरी, रोकून नजरा गहिरी, जी रहा जी जी, जी रहा जी जी जी. खानानं राजाला अलिंगन दिलं आणि दगा केला. खानदाभिमान मान्याला, खानदाभिमान मान्याला. कट
कट्यारीचा वार त्यानं केला, कट्यारीचा वार त्यानं केला. खर खर आवाज झाला, खर खर आवाज झाला. चिलखतवतय अंगाला, चिलखतवतय अंगाला. खानाचा वार फुका गेला, खान येडबडला. इतक्यात महाराजांना पोटा मंदी बिचवा ढकलला, पोटा मंदी बिचवा ढकलला. वाघ नखांचा मारा केला, वाघ नखांचा मारा केला. टर टर फाडलं पोटाला, तडा गेला खानाचा कोतळा. बाहेर आला जी जी, बाहेर आला जी जी, बाहेर आला जी 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 जी. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय. धर्मवीर संभाजी महाराज की. धन्यवाद. धन्यवाद कनिका. आपल्या अतिशय सुंदर अशा आवाजामध्ये त्याने अफजल खान वधाचा पोवाडा या ठिकाणी सादर केलेला आहे. तिचे मनापासून धन्यवाद.